आणि ही आम्ही जे सूचनापत्र दादांना पाठवलं होतं, दादांनी एक फॉर्म भरून दिलेला आहे आमच्याकडे, त्याच्यामध्ये पण या गोष्टी आलेल्या आहेत की आम्ही कुठे पार्किंगचं नियोजन वगैरे केलेलं आहे. तिथले जे जय शिवराय मित्रांनो, मी वैभव सावंतकर पाटील. तर मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलं की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी 5 दिवस उपोषण केलं आणि अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश देखील आलं. अरे, मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं आणि ज्या जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या त्या मागण्या पण पूर्ण झाल्या. तर मित्रांनो, खरं जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता खालच्या काही कुत्र्यांनी काय डाव आखले आणि मराठ्यांना मुंबईच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. असे कित्येक डाव आखले, हे मीडियाच्या माध्यमातून असतील. परत जेव्हा आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो होतो तेव्हा तर सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की पार्किंगला गाड्या लावा. आमच्या गाड्या आझाद मैदानाजवळ आलत्या तरीसुद्धा आम्ही जरांगे पाटलांच्या आदेशावरून ह्या सर्व गाड्या पार्किंगला नेऊन टाकल्या. पण सर्व पार्किंग ठप्प झाली होती आणि पार्किंग ठप्प होऊनसुद्धा आमच्या गाड्या ह्या मुंबईच्या 4 ते 5 किलोमीटर मागला लागल्या होत्या. तर मित्रांनो, सरकारने असे काही प्रयत्न केले, मीडियाच्या माध्यमातून पण काही प्रयत्न केले, म्हणजे मराठ्यांना अयशस्वी, म्हणजे मराठी मुंबईत येऊन धिंगाणा घालतायत, काही कारवाया पण केल्या मराठ्यांच्या विरोधात आणि मीडियाला काही लाच दिली आणि मीडियांना सांगितलं पण तुम्ही मराठ्यांच्या विरुद्ध असं सांगा. तर खरं जर सांगायचं झालं मित्रांनो, मराठे हे कधी काय करतील हे कुणालाच कळत नाही. अरे मित्रांनो, तुम्ही बघू शकता मराठ्यांनी मुंबईत जाऊन काही खेळ खेळले, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतो. पण मित्रांनो, मराठ्यांनी काही जरी केलं तर मित्रांनो, मराठे हे कधी त्रास कुणाला देत नाही. मित्रांनो, मराठे मुंबईत 4 कोटी ते 5 कोटीपर्यंत होते. पण मित्रांनो, विनाकारण कुणाला मराठ्यांनी त्रास नाही दिला, कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. आम्ही कुणाच्या वाटेवर जात नाही, पण कुणी जर आमच्या वाटेवर आला तर त्याच्या वाटेवरची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांना शिकवण आहे आणि याच शिकवणीवर आमचे मराठे चालले. मुंबईत 4 कोटी ते 5 कोटी होते, पण मित्रांनो कुठेसुद्धा मराठ्यांनी दंगा नाही केला. या मीडियाने दाखवलं, फडणवीस साहेबांनी ज्या मीडियावाल्यांना लाच दिली त्यांनी दाखवलं मराठ्यांनी हे केलं, मराठ्यांनी ते केलं. पण नाही मित्रांनो, आम्ही स्वतः मुंबईमध्ये होतो मित्रांनो, आम्ही कुणालाही त्रास दिला नाही. आणि कसं असतं मित्रांनो, जरांगे पाटलांनी सांगितलंय आपलीच मीडिया आणि आपलंच चाललं पाहिजे, तर त्याचाच मी मित्रांनो हे करत आहे. मी माझं एक चॅनल खोललं आहे, मराठ्यांचा इतिहास, आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल. जरांगे पाटलांनी ज्या दिवसापासून आंतरवाली सराटीतून निघाले ते आरक्षण भेटेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ सापडतील आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. पण मित्रांनो, या यूट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये मराठ्यांनी याला त्रास दिला, मराठ्यांनी हे केलं, मराठ्यांनी ते केलं, तिथं मित्रांनो तुम्हाला पाहायला पण मिळणार नाही. कारण मराठ्यांनी मित्रांनो असं काही केलंच नाही. मराठ्यांनी कुणालाही मुंबईत जाऊन त्रास दिला नाही. आमच्या जरांगे पाटलांनी जर सांगितलं असतं मुंबई बंद करा, माझ्या जरांगे पाटलांनी जेव्हा आझाद मैदानावर परवानगी दिली नव्हती तेव्हा सांगितलं होतं मुंबई आपल्याला जाम करायची आहे. मित्रांनो, पहिल्याच दिवशी मुंबई जाम केली. मराठ्यांनी पहिल्याच दिवशी मुंबई जाम केली. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मुंबई कशी जाम झाली. तर तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ 28 तारखेच्या रात्रीचा आहे. तर मित्रांनो, मुंबईत मराठे पोहोचले आणि आझाद मैदानापर्यंत मराठ्यांची वाहनं गेली. कुठपर्यंत? आझाद मैदानापर्यंत. पण या पोलीसवाल्यांनी सांगितलं की मंत्रालय जवळ आहे, त्याच्यामुळे इथे आम्हाला वाहने ठेवता येणार नाही. तर शेवटी मराठ्यांनी दादांना फोन लावला. दादांना फोन लावलेला पण व्हिडिओ आहे माझ्याकडे मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता दादांना फोन लावलेला. बघा, तारक सर आहे ते. दादा ऐका, इकडची पार्किंग आहे ना सगळी फुल झालेली आहे.
हे काय म्हणतायत की युटर्न मारा आणि युटर्न मारल्यानंतर मुंबईच्या बाहेर जाम होऊन जाते मुंबईच्या बाहेर सर. नाहीये, काही गाड्या आहेत तिथे लागल्या. लोकांना काही खोटं बोलू नको, माहिती मी घेऊन येतो. नाही ते पार्किंग वडाळ्याची पार्किंग फुल झाली नाही फुल दादा. झालेली बाबा, मी येतो ना बरोबर, मी येतो ना बरोबर. मग आता काय करायचं, तुला काय करायचं, इथेच बसायचंय. मग मी जातो. सरपंच थांबा थांबा दादा बोला रे. काय म्हणले थांबा ए थांबा थांबा थांबा. ती पार्किंग फुल झाली आहे. आता त्यानंतर 1000 गाड्या आहेत आपल्या तू 1000 तुझ्या गाडीचं बोल, 1000 गाड्या. बाकीच्या गाड्या नका सांगू तुम्ही. या दादाशी बोलतोय ना, मग तेवढंच सांगा. दा- 1000 नाही, लाख गाड्या येतात मागून. सर, तुम्ही सर्वांच्या गाड्या अडकवल्यात. नाही कुणी सर्व गाडी- गाड्या अडकवल्या तुम्ही. मागच्या सरपंचांनी वेळेस सांगितलं दादांच्या आदेशावरून की सरपंचांनी सांगितलं, दादांनी सांगितलंय की आपल्या पूर्णपणे गाड्या ह्या पार्किंगला लावा. मित्रांनो, पार्किंग फुल झाल्यानंतर आम्ही ह्या गाड्या मुंबईच्या बाहेर 4 ते 5 किलोमीटर मित्रांनो लागल्या होत्या. एवढी मराठ्यांची फौज आली होती. आणि त्याच ठिकाणी जर पाटलांनी सांगितलं असतं, मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं असतं गाड्या हटवायच्या नाही, तर मित्रांनो एक पण मराठा मावळा गाडी हटवणार नव्हता. फक्त आणि फक्त जरांगे पाटलाच्या आदेशावरून गाडी लावली होती. आणि मित्रांनो पूर्णपणे मुंबई जाम केली होती मराठ्यांनी. आणि मित्रांनो खरं जर सांगायचं झालं, अरे आमच्या जरांगे पाटलांनी जर सांगितलं असतं, अरे मुंबई ही आणि मित्रांनो जरांगे पाटलांनी सांगितलं होतं मुंबई जाम करा, आणि मराठ्यांनी मुंबई जाम केली सुद्धा मित्रांनो. आणि जोपर्यंत पाटलांचा आदेश येत नाही तोपर्यंत मराठ्यांनी मुंबई खाली पण केली नाही मित्रांनो. आणि पाटलांनी सांगितलं याच्यामध्ये, आणि पाटलांनी सांगितलं आपल्या आझाद मैदानावर गेल्यानंतर पाटलांनी सांगितलं आपल्याला आंदोलन हे शांततेत पार पाडायचं आहे. आणि शांततेत पार पाडायचं आहे म्हटल्यानंतर अरे मराठ्यांनी कुठेच मुंबईला धक्का लावला नाही. अरे शांततेत आंदोलन सुरू होतं. आमच्या जरांगे पाटलांनी सांगितलं होतं पावसाचे दिवस आहेत, मुंबईकडे खूप पाणी असतो, पावसाचे दिवस आहेत, तुम्ही फक्त मराठ्यांनो सकाळी यायचं आणि दिवसभर इकडे कुठेतरी झोपायचं आणि थेट उद्या सकाळीच इथे पोहोचायचं. आणि मित्रांनो मराठे हेच करत होते. तुम्ही दाखवत आहात रेल्वे स्टेशन बंद पाडलं. मित्रांनो मराठ्यांनी असं काही पण केलेलं नाही. फक्त मित्रांनो मुंबईमध्ये झोपण्याकरता जागा नव्हती म्हणून मराठे हे रेल्वे स्टेशनवर झोपायला गेले. हेच मी मीडियानं सांगितलं की मराठ्यांनी रेल्वे बंद केली, हे बंद केलं, रस्ते बंद केले. मित्रांनो असं काहीही बंद केलेलं नाही आहे. फक्त मराठ्यांना झोपण्याकरता जागा नव्हती. अरे 4 कोटी ते 5 कोटी मराठा कुठे झोपवेल, याच्याकरता मराठ्यांनी जिथं भेटल अरे तिथे आपला निवारा हे केला, तिथे भेटल. अरे कारण मित्रांनो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की परिस्थिती कशीही असो, परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीवर रडत बसायचं नाही तर लढत बसायचं. अरे हीच शिकवण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. अरे त्यानुसारच मराठे मुंबईमध्ये वागले. अरे परिस्थितीला गुमानलं नाही मराठ्यांनी. अरे वरून वारा पाऊस चालू होता, अरे तरीसुद्धा मराठे गावाकडे गेले नाहीत. मित्रांनो येथेच निवारा मराठ्यांनी केला. अरे अखेरच्या मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, एक व्हिडिओ. मित्रांनो मराठे रस्त्यावर झोपले, रस्त्यावर. फक्त कशामुळे, अरे पाटलांचा सांगावा होता म्हणून. आणि मित्रांनो आमचे मनोजदादा जरांगे पाटील सुद्धा अरे शेवटपर्यंत त्यांनी हार पत्कारली नाही. अरे खरं जर सांगायचं झालं मित्रांनो आमचे मनोज जरांगे पाटील हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर वागतात. अरे खरं जर सांगायचं झालं मित्रांनो असंच जर एखादा नेता कोणी एखादा हसता, हे मला नाव घ्यायची वेळ आणू नका, हे हाके सदावरती जर कुणी असते तर मित्रांनो त्याच्या पुढे जर पैसा दिसला असता तर मित्रांनो लगेच त्यांनी साईड सोडली असती. पण मित्रांनो मराठा हे कधी फुटत नाही मित्रांनो, एकपर्यंत तुटेल पण फुटणार नाही मित्रांनो. अरे माझ्या मनोज जरांगे पाटलांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, व्हिडिओ दाखवतो. मनोज जरांगे पाटील काय म्हणले, मी जर पैशांकडेच पाहिलं असतं, यांचा जर पैसाच घेतला असता तर मित्रांनो मला पैसा खायचं आणि पैसा हागायचं काम झालं असतं, एवढा माझ्याकडे पैसा असता. पण मित्रांनो जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर जगतात. अरे त्यामुळे त्यांनी मुंबईवर देखील भगवा फडकवला. तर खरं सांगायचं झालं मित्रांनो तर आतापर्यंतच्या काळात अरे मुंबई हे फक्त 2च वाघांनी बंद पाडली होती. कोण
दोनच वाघायनं बंद पडली. पहिले म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नंतर मुंबई बंद पाडणारा अरे एकच पट्ट्या वाघ होऊन गेला. तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. अरे या दोनच वाघांना मुंबई बंद पाडली. अरे या फडणवीस हाके सदावर्तीच्या छाताडावर तांडव करून अरे मराठा आरक्षण घेतलं. अरे याला म्हणतात मराठा. मित्रांनो, तुम्ही मराठ्यांचा कोणताही इतिहास घ्या. अरे मित्रांनो, मराठे कधीच नाही फुटले. हे एक प्रकारचे तुटले पण मित्रांनो फुटले नाही. अरे त्यामुळे म्हणतात अरे कुणाचाही नाद करा पण मराठ्यांचा नाद नाही. अरे कारण हे मराठे अरे शेवटच्या श्वासापर्यंत लढतात. आणि मित्रांनो, आमच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या या सरकारला मान्य करावंच लागल्या. कारण या सरकारला माहिती आहे, अरे या सरकारला पण माहिती होतं अरे उद्या चालून जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना जर काही झालं तर मराठे शांत बसणार नाहीत. अरे अख्ख्या मुंबईला आग लावून टाकतील. अरे असे या सरकारला भीती होती. अरे त्यामुळे अरे या सरकारने स्वतः न येऊन या सरकार अधिकाऱ्यांनी स्वतः न येऊन राधाकृष्णजी विखे साहेबांना पाठवलं ह्या मागण्या मान्य करायला. आणि मागण्या मान्यही झाल्या. मित्रांनो, आता मुंबई ही सर्व गुलालांनी भगवी होणार आणि मुंबईमध्ये एकच दिसणार हे फक्त भगवा आणि भगवा. आणि मित्रांनो, खरंच सांगायचं झालं तर मित्रांनो, जगाच्या इतिहासामध्ये ही एक कायमची मराठ्यांची फतेह म्हणून मोहीम झाली. तर मित्रांनो, अखेर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आणि मराठा आरक्षणाला यश भेटलं. तर इथेच मी थांबतो. जय शिवराय, जय भवानी.